मी तुम्हाला की नाही आधीच सांगते, परत म्हणताना सांगितलं नाही. कमेंट बॉक्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला अजिबात विसरू नका. कारण की काल फायनली दिनेश शेटनी iPhone 16 घेतला आहे आणि मोबाईल तर त्यांनी घेतला आहे, पण त्यांच्यापेक्षा जास्त खुशी तर मलाच होती. माहीत नाही का बरं, कदाचित मला नवीन एक मोबाईल भेटला अजून रील शूट करण्यासाठी म्हणून. असं सकाळी सकाळी घरची सगळी कामं आवरून, माझं स्वतःचं आवरून मी की नाही 11 वाजता दुकानात जाण्यासाठी निघाले. तर मी तुम्हाला आता आमच्या गावातली नदी दाखवते. ही आहे प्रवरा नदी आणि पुलावरून जाताना खूप भारी वाटतं आणि त्यात वातावरणसुद्धा खूप छान आहे. ऊन वगैरे काहीच नाही, मस्त. आणि असंच एक 10 ते 15 मिनटात मी शॉपवर पोहोचले. तर तिथं गेल्यानंतर बारकोड लावायचं काम चालू होतं. नवीन जे काही आपला अपडेट आला आहे वुमन्स वेअरमध्ये, कुर्तीमध्ये खूप छान छान पॅटर्न, टी शर्टमध्ये सुद्धा नवीन व्हरायटीज आल्यात. एकदा आपलं वुमन्स वेअर शॉप नक्की व्हिजिट करा. तर तेच आमचे बारकोड वगैरे लावायची कामं चालू होते. त्यामध्येच कुणी कस्टमर आलं, सगळं ठेवून द्यायला लागायचं, कस्टमर करून परत ते घ्यायचं. असा कालचा दिवस गेला. त्यानंतर 5 वाजता की नाही मी आणि दिनेश आम्ही निघालो एका दुकानात मग आम्हाला जायचं होतं किड्स वेअरमध्ये सायशाचे कपडे घेण्यासाठी. पावसाळा चालू आहे म्हणून तिला काही टी शर्ट पॅन्ट वगैरे घ्यायचं होतं, तिथून ते घेतलं. त्यानंतर परत आपल्या शॉपमध्ये येऊन आपल्या शॉपला टाटा बाय बाय केलं आणि संध्याकाळी 6 वाजता मी घरी जायला निघाले. गाडीत पेट्रोल टाकायचं होतं, मग पेट्रोल पंपावर गेलो, पेट्रोल वगैरे टाकून घरी. आणि इतकं थकून आल्यावर मग एक कप चहा तर बनतोच भाई. मग मस्त गरमागरम एक कप चहा घेतला आणि त्याच्यानंतर आता मला करायचा होता स्वयंपाक. पण त्याआधी सायशाला मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. छान अशा पॅन्ट घेतल्या 2-3, टी शर्ट आणि एक जीन्समध्ये एक जीन्स नाही, थोडं वेगळा कपडा आहे, कॉटनमध्ये एक ट्राउझर घेतली. आणि असा गेला आहे कालचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.